पार्टनरशिप आपला जो आजचा टॉपिक आहे तो आहे पार्टनरशिप. या पार्टनरशिप या टॉपिकवर आपल्याला कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये बरेच प्रश्न विचारले जातात आणि खूप सारे एक्झाममध्ये प्रश्न येतात. पार्टनरशिप म्हणजे काय? समजा दोन मित्र आहेत, ए आणि बी. त्यांनी डिसाईड केले की आपण बिझनेस स्टार्ट करायचा आणि डिसाईड करताना त्यांनी केलं किंवा ए जो आहे हा 50,000 इन्व्हेस्ट करेल आणि बी हा 60,000 इन्व्हेस्ट करेल. ए करेल 50,000 इन्व्हेस्ट आणि बी करेल 60,000 इन्व्हेस्ट. आणि ते एका वर्षानंतर त्यांचा जो प्रॉफिट शेअर राहील ते दोघंही 12 महिन्यासाठी म्हणजे एका वर्षासाठी पैसे इन्व्हेस्ट करतील. तर याने ए ने केलेले इन्व्हेस्ट 12 महिन्यासाठी किती होतील? 12 पंचे 60 म्हणजे 600,000. 50,000 तर 600,000 आणि याचे किती होतील? 720,000. म्हणजे हा जो प्रॉफिट शेअर आहे, प्रॉफिट शेअर तो कसे घेतील? ए किती घेईल? 600 घेईल. बी किती घेईल? 72 घेईल. हा प्रॉफिट शेअर कसा आला? हा प्रॉफिट शेअर आला जेवढे अमाऊंट इन्व्हेस्ट केली आणि जेवढ्या दिवसासाठी केली, जेवढ्या महिन्यासाठी केली किंवा इयर्ससाठी, नंबर ऑफ डेज साठी केली, त्याच्या मल्टिप्लिकेशन हा प्रॉफिट शेअर आला. समजा ए न 50,000 इन्व्हेस्ट केले आणि 12 महिन्यासाठी केले, तो त्या म्हणजे इन्व्हेस्टमेंट इंटू नंबर ऑफ टाइम, समजा टाइम पकडू आपण, टाइम इज इक्वल टू प्रॉफिट शेअर. म्हणजे एखाद्यानं आपल्या बिझनेसमध्ये अमाऊंट इन्व्हेस्ट केली पण ते किती दिवसासाठी केली त्याच्यावर त्याचा प्रॉफिट शेअर डिपेंड आहे. ए ने केला आहे 50,000 12 महिन्यासाठी. आता इथं दोघांनी 12 महिन्यासाठी केलेलं आहे, तर आपण असं करू शकतो दोघांनी 12 महिन्यासाठी म्हणजे दोघांनाही 12ने मल्टिप्लाय करायचं. हे जरी आपण स्टेप स्किप केली तरी त्यांचा प्रॉफिट शेअर हा सारखाच येईल. म्हणजे याचा एच प्रॉफिट शेअर येईल 50 आणि बीचा येईल 60. इथे बघा हा 0 0 कॅन्सल, 12 पंच 60, 12 सकम 72, हा 5 इथं कॅन्सल. म्हणजे हे 12ची स्टेप आपण कॅन्सल जरी केली असती, कारण टाइम सारखाच आहे. इन्व्हेस्टमेंट इंटू टाइम इज इक्वल टू प्रॉफिट आहे, तर टाइम जर सेम असेल म्हणजे दोघांनाही सेम नंबरनं मल्टिप्लाय केलं तर नाही केलं तरी काही फरक नाही पडत. म्हणून आपण सिंपल आहे की जेवढा दिवसासाठी आपण इन्व्हेस्ट करू तेवढा आपला प्रॉफिट शेअर राहील. हे दोन बिझनेस स्टार्ट करताना दोघांची इन्व्हेस्टमेंट आहे. इन्व्हेस्टमेंट दोघांच्या इन्व्हेस्टमेंटवर आणि नंबर ऑफ डेज, नंबर ऑफ इयर याच्यावर त्याचा प्रॉफिटचा शेअर डिपेंड असतो. त्याचे आपण काही क्वेश्चन बघू आता. परत बघा एकदा. तर एखादा क्वेश्चन बघू आपण आता. बघा, Sachin and Rohit started a business investing rupees 85,000 and rupees 15,000 respectively. In what ratio the profit earned after 2 years be divided between Sachin and Rohit respectively? बघा, आफ्टर 2 years म्हणजे दोघांचंही इन्व्हेस्टमेंटचा जो टाइम आहे, दोघंही सचिन किती इन्व्हेस्ट करतात? 85,000. रोहित किती करतात? 15,000. टाइम सारखाच आहे. टाइम सारखाच आहे म्हणजे आपलं आपण काय फॉर्म्युला काय आपला की इन्व्हेस्टमेंट इंटू टाइम इज इक्वल टू प्रॉफिट शेअर. आता इथं टाइम सारखाच आहे. टाइम सारखाच असल्यामुळे काय करायचं आहे, टाइम सारखा असल्यामुळे जर मल्टिप्लाय नाही केलं तरी आपल्या आन्सरमध्ये फरक पडणार नाही आहे. टाइम सारखा असल्यामुळे आपल्या टाइमनं मल्टिप्लाय नाही केलं तरी आपल्या याच्यामध्ये फरक पडणार नाही आहे. त्याच्यामुळे बघा त्याला सॉल्व्ह करताना कसं झालं. सचिनचं शेअर किती आहे? 85,000. आणि रोहितचा शेअर किती आहे? सचिनचं शेअर आहे 85,000 आणि रोहितचा शेअर आहे 15,000. आता हा टाइम सारखा असल्यामुळे मल्टिप्लाय करायची गरज नाही. आपल्याला दिलं प्रॉफिट शेअर, इथं इन्व्हेस्टमेंट इंटू टाइम. टाइम जर सेम असला, किती वर्षाची म्हटलं? 2. आपण मल्टिप्लाय करणार नाही कारण टाइम सेम आहे. इथं पण 2 आहे, इथं पण सेम आहे. आपण मल्टिप्लाय करणार नाही. हा 2 2 आपण कॅन्सल करू टाकू. आपलं शेवटी काही 85, 0 0 कॅन्सल होईल या 0 सोबत आणि 15. आपल्याला काय विचारलं? द रेशो ऑफ प्रॉफिट अर्न आफ्टर 2 years बी डिवायडेड बिटवीन सचिन अँड रोहित रिस्पेक्टिव्हली. याचा रेशो विचारला आहे. बघा 5 ला 17ने भाग जात
17 इंटू 5 85 आणि 5 3 15. म्हणजे यांचा प्रॉफिट शेअर जो आहे तो कोणत्या रेशोमध्ये 17:3. आपल्या ऑप्शन मध्ये नाही, नन ऑफ दिस. नन ऑफ दिस विल बी द आन्सर. आता परत एकदा पहा. सचिन आणि रोहित स्टार्टेड बिझनेस इन्व्हेस्टिंग रुपीज. सचिन आणि रोहितने बिझनेस स्टार्ट केला. सचिनचं इन्व्हेस्टमेंट आहे 85,000 आणि रोहितचं इन्व्हेस्टमेंट आहे 15,000. आणि हे दोन्हीही 15,000 रोहितचं इन्व्हेस्टमेंट आहे, सचिनचं 85,000. आणि दोघंही जे आहे ते दोन वर्षासाठी इन्व्हेस्ट करत आहे. म्हणजे टाइम सारखा असल्यामुळे आपण त्यांना मल्टिप्लाय केलं काय किंवा नाही केलं काहीही फरक पडत नाही. म्हणून आपलं जे इन्व्हेस्टमेंट इंटू टाइम, टाइम सेम असल्यामुळे मल्टिप्लाय केलं ते काय आलं असतं, आन्सर आपलं सेमच आलं असतं. त्यामुळे आपण मल्टिप्लाय टाइम मल्टिप्लाय न करता डायरेक्ट 85 आणि 50 त्याला 5 ने भाग दिला. 5 17 85 5 3 15 17:3. 17:3 जवळ आन्सर. ऑप्शन नंबर ई, नन ऑफ दिस. नेक्स्ट क्वेश्चन पहा. P, Q and R invested rupees 45,000, 70,000 and 90,000 respectively to start a business. At the end of the 2 years, बघा इथे सुद्धा टाइम सारखा आहे. At the end of the year, they earn a profit of 1,64,000. What will be the Q share in the profit? इथं सुद्धा टाइम जो आहे तो 2 इयर सेम आहे. तिघांनीही 2 वर्षासाठी पैसे ठेवलेले आहेत. पी, क्यू आणि आर याने 45,000, 70,000 आणि यानं 90,000 इन्व्हेस्ट केल्या. कितीसाठी? 2 वर्षासाठी. तिघांनीही 2 वर्षासाठी केल्यामुळे आपण पुन्हा मल्टिप्लाय केलं काय किंवा नाही केलं काय, आन्सर समज येणार. तर याचा काय रेशो येईल? 45, 70, 90. याला 5 सर्वांना डिवाइड होतात. 5 9 45, 5 14 आणि 5 18. ठीक आहे, बघा याला बघा. प्रॉफिट शेअर कोणत्या रेशो मध्ये आला आपल्याला? 9, 14 आणि 18. आपल्याला टोटल काय दिलेलं आहे? आपला प्रॉफिट शेअर आला 9, 14 आणि 18. आणि आपल्याला काय दिलेलं आहे? 9, 14, 18. आणि आपल्याला दिलेलं आहे त्यांचं टोटल देअर प्रॉफिट दिलेलं आहे. टोटल प्रॉफिट 9, 14 प्लस 18. ठिकाणी म्हणून त्यांनी किती कमावलेलं आहे? म्हणजे यांचं याची ऍडिशन जर असली, याची ऍडिशन केली आपण रेशोची 18 प्लस 14 प्लस 9, याचं किती? 41. 9 प्लस 14 प्लस 18, 41 एक्स टोटल किती दिलं आहे? 1,64,000. बघा एक्स ची व्हॅल्यू काढायची आपल्याला टू गेट द रिक्वायर्ड आन्सर. एक्स काय येईल? एक्स इज इक्वल टू 1,64,000 डिवाइड बाय 41. 41 नाही आहे इथे बघा, 4 एका 4, 4 तू सोडा म्हणजे 4 न भाग जाते. एक्स ची व्हॅल्यू आपली 4,000. आपल्याला विचारलं का व्हॉट विल बी द क्यू शेअर? क्यूचा शेअर विचारला. क्यूचा शेअर म्हणजे किती? 14. 4,000 आपली एक्स ची व्हॅल्यू आली, तर 14 एक्स ची व्हॅल्यू किती? 14 गुणिला 4,000, 14 गुणिला 4,000, 14 चौक 56. तो 56,000 will be our answer. 56,000, 56,000. आन्सर बी. परत एकदा पहा. पी, क्यू आणि आर क्विकली रिपीट करू आपण. P, Q and R started a business 44,000, 70,000 and 90,000 respectively to start a business. At the end of the number of days, the number of years आहे सारखेच असल्यामुळे सिंपल पार्टनरशिप मध्ये सिंपल पार्टनरशिप मध्ये इयरने किंवा नंबर ऑफ डेजने मल्टिप्लाय नाही केलं तर आन्सर आपलं सेम येते. 45, 70 आणि 90 प्रॉफिट शेअर मध्ये आपण केलं तर सर्वांना 5 ने डिवाइड होते, तर आपला रेशो 9:14:18 येईल.
आणि आपलं त्यांनी टोटल दिलेलं आहे 1,64,000. त्यांनी ऍडिशन केलं तर 41x येते. 41x इज इक्वल टू 164,000. 1,64,000 म्हणजे x इज इक्वल टू 4,000. आपल्याला विचारलं बी म्हणजे क्यू ची व्हॅल्यू विचारली. 14,000 into 4,000 equal to 56,000. Next part. Rina and Shallow are partners in a business. Rina invests rupees. बघा, Rina invests rupees 35,000 for 8 months. Rina invests rupees 35,000 for 8 months and Shallow invests rupees 42,000 for 10 months. तर इथं बघा, हा जो टाइम आहे हा वेगळा आहे. म्हणजे आपल्याला टाइमने मल्टी इन्व्हेस्टमेंट इंटू टाइमने मल्टिप्लाय करावंच लागणार आहे. तर आपण एक काम करू शकतो. आता हे 35,000 इथं पण जे 3 झिरो आहेत, इथं पण 3 झिरो आहेत, हे कॅन्सल करू शकतो इथंच. 35 इंटू 8, 8 झिरो आजचे आले 4, 8 24 आणि 4 28. 42 इंटू 10, 420. हा 0 0 कॅन्सल. 14 दोन्ही 28, 14 त्रिक 42. आउट ऑफ प्रॉफिट आउट, हा टोटल प्रॉफिट दिलेला आपल्याला 31,577. 570. टोटल प्रॉफिट किती दिलेला आहे? आपल्याकडे टोटल प्रॉफिट दिला 2x प्लस 3x म्हणजे 5x इज इक्वल टू टोटल प्रॉफिट किती दिला 31,570. x ची व्हॅल्यू काय येईल? 31,570 डिवायडेड बाय 5. 7 खाली आला 1. 5 36 खाली आला 5 3 15. 5 1 5 5 24. आपल्याला काय विचारला? ऋणा शेअरिंग. ऋणाचा शेअर किती आहे आपला? एक्स ची व्हॅल्यू किती आली? 6,314. त्याला एक्स 2x, तर एक्स ची व्हॅल्यू 6,314. 2 इंटू 6,314. त्याला दोन्ही 8, बे 1 बे, बे 3 6, बेसक 12. 12,628 असेल ऋणाचा शेअर. ऑप्शन नंबर बी. क्विकली रिपीट करू. ठीक आहे, नेक्स्ट बघू आता. हा बँक 2008 मध्ये आलेला क्वेश्चन आहे. विचारलेला क्वेश्चन आहे. Rajesh started a business with a sum of rupees 60,000 and Nagesh joined him after 8 months later with sum of rupees 35,000. At the end, at what respective ratio will the two share of the profit after 2 years? बघा, राजेशने बिझनेस स्टार्ट केला तर मध्ये 60,000 होते आणि किती किती आफ्टर 2 इयर्स आपल्याला विचारलं शेअर प्रॉफिट शेअर म्हणजे राजेशने किती वर्षासाठी ठेवले आहेत? 2 वर्षासाठी. 2 वर्ष म्हणजे किती? 24 मंथ. आणि आफ्टर 8 मंथ नागेश जॉईन. नागेशनं जॉईन केलं. सम किती आहे? किती अमाऊंट दिली नागेशनं? 35,000 दिली. आणि आफ्टर 8 मंथ दिलं. आणि किती महिन्यासाठी ठेवलाय? टोटल ठेवलाय 24 महिन्यासाठी. पण सुरुवातीचे 8 मंथ नागेश नव्हताच. म्हणजे सुरुवातीचे 8 मंथ नव्हता, म्हणजे किती महिन्यासाठी ठेवला असेल? 16 महिन्यासाठी ठेवलाय. कारण सुरुवातीच्या 8 मंथला हा फक्त राजेश एकटाच होता. राजेशनंच बिझनेस स्टार्ट केला. नागेश 8 महिन्यानंतर आला, म्हणजे फक्त 16 महिन्यासाठी नागेशनं त्याची अमाऊंट ठेवलेली आहे. ऍट व्हॉट रेस्पेक्टिव्ह रेशो? आता बघा, हे 3 झिरो इथे कॅन्सल. तर आपला रेशो काढायला आहे. इथे पण 24 144, 1 झिरो. 16 85 झिरो हातच्या आल्या 8, 16 त्रिक 48 आणि 8 56. आणि हा एक ठीक आहे. हा झिरो कॅन्सल, हा झिरो कॅन्सल. बघायला 8 न भाग जाते. 8 इंटू 18, 8 7 56. आपल्याला हेच विचारलं आहे की ऍट व्हॉट रिस्पेक्टिव्ह रेशो विल द टू शेअर ऑफ द प्रॉफिट आफ्टर 2 इयर. तो 18 इंटू 7, 18:7 हा आन्सर आहे. परत एकदा पहा. राजेश स्टार्टेड बिझनेस विथ सम ऑफ रुपीज 60,000. राजेशनं 60,000 रुपयामध्ये राजेश 60,000 रुपये इन्व्हेस्ट करून बिझनेस स्टार्ट केला. आणि
8 महिन्यानंतर नागेश आला. मग राजेशने 2 वर्षासाठी ठेवायचे होते, 2 वर्षासाठी बिझनेस करायचा होता. तर राजेशने 60,000 ठेवले तर पूर्ण 2 वर्षासाठी ठेवले. पण नागेश 8 महिन्यानंतर आला, म्हणजे फक्त 16च महिन्यासाठी नागेशने पैसे ठेवले. मग आपला फॉर्म्युला काय आहे की इन्व्हेस्टमेंट इनटू टाइम इज इक्वल टू प्रॉफिट शेअर. इन्व्हेस्टमेंट किती होती? 60,000. टाइम किती आहे राजेशचा? 24 महिने. 2 वर्ष म्हणजे 24 महिने. 24 144. आणि नागेशने 35,000 ठेवले. किती महिन्यासाठी ठेवले? 16 महिन्यासाठी ठेवले, कारण तो 8 महिन्यानंतर आला. तो 35 आणि 16 म्हणजे 80, 0 8 8 सोडतीकडे ना 56, 560. हा 0 कॅन्सल करायला रेशोच काढायचा आहे. याला भाग देते 8 न, याला पण 8 मध्ये, 8 साठी 56, 18 8 144. तो 18:7 हे आपला ऑप्शन नंबर सी. हा 2008 बँक मध्ये आलेला क्वेश्चन आहे. अशाच प्रकारचे क्वेश्चन येत राहतात एक्झाम मध्ये. नेक्स्ट बघा आता. रमेश, सुरेश and Dinesh invested rupees 8,000, rupees 4,000 and rupees 8,000 respectively in business. Ramesh left after 6 months. If after 8 months there was a gain of rupees 4,005, then what will be the share of Suresh? रमेश, सुरेश आणि दिनेश हे तिघांनी बिझनेस स्टार्ट करायचं ठरवलं. रमेशने दिले 8,000. 8,000 8,000 8,000 4,000 8,000 आहेत, तर आपण हे 0 लिहू नये. 8,000 बघू. सुरेशचे आहेत 4,000 आणि दिनेशचे आहेत 8,000. रमेश लेफ्ट आफ्टर 6 मंथ. रमेशनं पैसे किती महिन्यासाठी ठेवले? 6 महिन्यासाठी ठेवले आणि सोडून दिले. बिझनेसच्या पार्टनरशिप मध्ये निघून गेला. If after 8 months there was a gain of rupees 4,005, म्हणजे 8 महिन्यानंतर जर त्यांना 4,005 रुपये झाला, म्हणजे या दोघांनी 8 महिने ठेवले. 8 महिन्यानंतर जर त्यांना प्रॉफिट झाला, त्या दोघांनी हे 8 महिने ठेवले आणि रमेश 6 महिन्यानंतर सोडून गेला. 8 7 48. इन्व्हेस्टमेंट इंटू टाइम 4 8 32, 8 8 64. बघा, आणि या तिघांनाही 16 ने भाग जाते. 16 त्रिक 48, 16 दुनी 32, 64. There was a gain of rupees 4,005. टोटल प्रॉफिट किती झाला? 4,005. आणि आपल्या रेशोनुसार किती झाला? 3 आणि 5 9x. 9x 9x इज इक्वल टू 4,005. मग x इज इक्वल टू 4,005 डिवायडेड बाय 9. x इज इक्वल टू 4 9 36 खाली आले 4 9 36 खाली 4 9 5 45. x ची व्हॅल्यू आपली आली इथे 3x 2x 4x. x ची व्हॅल्यू आली 445. आपल्याला काय झालं? व्हॉट विल बी द शेअर ऑफ सुरेश? सुरेशचं शेअर किती? 2. 445 इंटू 2. 5 दुनी 445 ला 2 ने गुणा. 5 दुनी 10, 0 हात चालला, 1 4 दुनी 8 आणि 1 9, 4 दुनी 8. आपल्याला विचारलं सुरेशचा शेअर. सुरेशचा शेअर आहे 890. बघा, परत रिपीट करून सांगू. Ramesh, Suresh and Dinesh invested amount rupees 8,000, 8,000, 4,000 and 8,000 respectively in the business. Ramesh left after 6 months. If after 8 months there was a gain of rupees 4,005, there was a gain of rupees 4,005, then what will be the share of Suresh? रमेशचं हे जे आहे इन्व्हेस्टमेंट आहे 8,000 आणि सुरेशचं 4,000 रमेशचं 8,000, सुरेशचं 4,000 आणि दिनेशचं 8,000. आणि रमेश जो आहे तो 6 महिनेच फक्त पार्टनरशिप मध्ये राहिला. 6 महिने सोडून गेला. 6 महिने सोडून गेल्यानंतर त्याची जी पार्टनरशिप मध्ये तो जेवढा 6 महिने होता आणि बाकी दोघं जे होते, कारण गेन जो आहे तो आपल्याला 8 महिन्यानंतर दिलेला आहे. बाकी दोघं हे 8 महिने थांबलेच असतील पार्टनरशिप मध्ये. बाकी दोघं 8 महिने. तर रमेश 6 महिने असल्यामुळे 8 48
कारण इन्व्हेस्टमेंट इंटू टाइम इज इक्वल टू प्रॉफिट शेअर. 8 4 8 32, 8 8 64, 48 32 आणि 64 हे 16च्या पाड्यात आहे. 16 काढले 16 32 16. आपला रेशो आला 3x 2x आणि 4x. हा झाला आपला टोटल प्रॉफिट. ह्याचं ऍडिशन केलं तर आपलं टोटल प्रॉफिट येते. 3 आणि 2 5 आणि 9x इज इक्वल टू 4005. कारण आपल्याला 8 म्हणा त्याचा प्रॉफिट किती दिलं 4005. तर एक्स इज इक्वल टू येईल आपलं 445. आपल्याला विचारलं सुरेशचा शेअर किती, तर सुरेशचा शेअर आहे 2x. 445 इंटू 2 890. इझी लेवलचे क्वेश्चन आहेत. याच्यानंतरच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण याच टॉपिकचे चांगले थोडेसे हार्ड किंवा मॉडरेट लेवलचे क्वेश्चन करू. अशा प्रकारे हा टॉपिक आपण पूर्ण क्लिअर करून टाकू. म्हणजे कोणत्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये आपल्याला याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता आले पाहिजे.